विधानभवन परिसरात बच्चू कडू बोलतायत, थेट जाऊया। याबद्दल त्यांना बारसकरांना जेव्हा मी प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की मला दुःख आहे की माझ्या कठीण प्रसंगात बच्चू भाऊंनी माझ्या मागे उभं राहायला पाहिजे होतं, तर नेमकी त्यांनी माझी साथ सोडली। नाही, हे सगळं बरोबर आहे, पण एखादं आंदोलन उभं राहत असताना त्या आंदोलनाच्या संदर्भात व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं हे पक्षाच्या हिताचं नाही, म्हणून आम्ही तो निर्णय घेतला। ही जी आता SIT लावण्यात आली आहे, या SITतून काय निष्पन्न होईल असं तुम्हाला वाटतं? सत्ताधारी आरोप करतायत की शरद पवारांचं हे कारस्थान आहे, विरोधक आरोप करतायत की नाही सत्ताधारी पक्षातलाच एक पक्ष जो आहे तो या सगळ्यांच्या मागे। माझं काय म्हणणं आहे, आरोप काही असू शकते, पण हे तर खरं आहे ना, सत्य आहे का 75व्या वर्षामध्ये मराठे 11 मुख्यमंत्री झाले, 140 मराठे हे आमदार आहेत, मग आरक्षण का भेटलं नाही? तो भाग जो पाहिला सरासरी मराठवाड्यातला सगळ्यात जास्त त्याच्यात प्रभावित आहे, त्या भागातल्या लोकांना एकानं आरक्षण भेटलं नाही। हे सत्य पाहिलं पाहिजे ना, हे सत्य पाहण्याची क्षमता सरकारमध्ये असली पाहिजे। आखरी 11 मुख्यमंत्री ज्या समाजाचे होऊन सुद्धा त्यांना आरक्षण भेटलं नाही, ते बिलकुल ते मराठवाड्यातला जो भाग, मी विदर्भ म्हणत नाही, कोकण म्हणत नाही, पश्चिम महाराष्ट्र म्हणत नाही, पण मराठवाड्यातले जे 8-9 जिल्हे आहे हे लोक बघा आरक्षणाचे जगले, ते मागास असून सुद्धा जगले। मग याची चौकशी केली नाही पाहिजे? मग मराठा लोक असं म्हणतात का आपल्या समाजाचा माणूस असला म्हणजे समाजाचं चांगलं होते। मराठा समाजाचे 11 मुख्यमंत्री झाले, 140 मराठा आमदार असताना आरक्षण का भेटू शकलं नाही?